राम राम. स्वागत आहे सर्वांचं नवीन एका ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी आपण आलो होतो गावात. शेतीची मशीन चालू होती इथंच गावात. गावाच्या कडेला एक रस्त्याचं काम चालू होतं. त्यामुळे मग तिथं मशीननं थोडंसं साफसफाई वगैरे करून घेतली. त्यानंतर थोड्याच वेळात आपण अनवर सोबत निघालो खाली आपल्या घराकडे. अनवर भाऊ सोबत लई दिवसानंतर भेट झाली, कारण आपण गावाकडे जवळपास तब्बल 15-16 दिवसानंतर आलो होतो. कारण आपली गाडी चालू होती पुण्याला, त्यामुळे आपण काय गावाकडे आलोच नाही. त्यानंतर अनवर भाऊ म्हणला चल आता गावात जाऊ. तेवढ्यात शशीभाऊचं एक मशीनचं एक काम होतं, त्यामुळे आपल्याला जायचं होतं इथंच आपल्या गावापासून 3 किलोमीटरवर चापोलीच्या रोडला. मग काय शशीभाऊ सोबत आपले सर्व मित्र परिवार आला. मग म्हणले चला आधी चहा पिऊन येऊ. चहा पिण्यासाठी निघालो तिथून. इथं आलो चापोलीला, तर मध्ये 2-3 हॉटेल सर्व बंदच होते. चहा काय पूर्ण सपकच दिला. ते म्हणले की आधीच सांगायला लागतंय चहा गोड करायचा की सपक. म्हणलं ठीक आहे, आता तुमचा तुमचा नियम असेल. शशीभाऊ म्हणला रोज सर्वांची व्हिडिओ काढतो, आज तुझा आणि साहिलचा व्हिडिओ काढतो. म्हणलं ठीक आहे भाऊ. साहिल तर काय नुसता हसत होता. बाबाबाई सर्वजण होतो. त्यानंतर मग म्हणलं तिथून आलो साईडवर. साईडवर आल्यानंतर सर पण आले. तुकाराम जाधव सर, त्यांचंच मटेरियल उचलून आपल्याला शिफ्टिंग करायचं होतं. मग म्हणलं ठीक आहे. मग काय तिथं मशीन वगैरे लावली. त्यानंतर आपल्याला एक पोच करिअर करायची होती. कंपनीचं जरा मटेरियलची पावती होती, म्हणलं ती पाठवून देऊ. त्यानंतर आपल्याला लगेचच फोन आला की आपल्या मशीनचं जरा पाईप फुटलेला आहे. त्यामुळं मित्रांनो, जसा व्हिडिओ मध्ये रील्स मध्ये वाटतो ना जीसीबी धंदा, की लय पैसा आहे, लय समजा गोष्टी आहे. कारण कंपनी तर आपल्याला जसं व्हिडिओ मध्ये दाखवतं तसं नाही आहे बरं का. कारण खरंच खूप त्रास आहे. जीसीबी मालक झाल्यानंतरच कळतं. आपण तर काय नाही, पण आपला मित्राच्या सध्यात जो प्रॉब्लेम येतो तो माहिती आहे. ते घेऊन आलो आपण तसल्या ह्याच्यामध्ये टेम्परेचर मध्ये अहमदपूरला. पाईप काय बनला नाही, त्यामुळे पाईप नवीनच घ्यावा लागला. तिथं आलो परत साईडवर आल्यानंतर अनवर म्हणला आधी जेवून घ्या, त्यानंतर आपण पाईप बसवू सर्वजण मिळून. मग काय अनवर सर्वजण मिळून पाईप बसवायला लागली. पाईप वगैरे फिटिंग केली. पाईप व्यवस्थित बसला बी. मग म्हणलं एवढ्या उन्हात गेलं त्याचं काय काय होईना, आपला प्रयत्न सक्सेस झाले. त्यामुळे म्हणलं जसं आपण व्हिडिओ मध्ये बघतो ना, रील्स बघितल्यानंतर खूप छान वाटतो, प्रत्येकाला मालक खूप वाटतं. पण त्याच्या मागचं कष्ट कोण आहे ते त्याला माहिती आहे. त्यानंतर सर्व तिथलं काम वगैरे आवरलं, मशीन चालू केली. आलो दत्ताभाऊच्या हॉटेलवर. लई दिवसानंतर दत्ताभाऊच्या हातचा चहा पिला नव्हता. चहा वगैरे घेतला. तिथून गेलो आपण शिरोताज बनला. शिरोताज बनला गेलो बेकरीवर. थोडंसं सामान घेतलं खाण्यासाठी, कारण आपल्याला जायचं होतं थोडंसं गावाला. कारण जायचं होतं आपल्याला रामकडं. कारण भाच्याला लय भेटून लय दिवस झालं. मग म्हणलं जरा जाऊन भेटावं. आलेल्या काय भाचा गेला शशीकडं. शशीचं आणि त्याचं बॉन्डिंग खूपच छान आहे हो. तो काय रोजच गाडीवर असायचा. त्यानंतर शशीने त्याला गाडीवर मस्तपैकी एक राऊंड वगैरे मारला. मग म्हणलं चला आता दिवाळीला तर येणारच होता. मग काय रामला बाय बाय केलं. शिरोळ आलो, मस्तपैकी थंड वगैरे घेतलं. आजचा दिवस अशा प्रकारे गेला मित्रांनो. कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद.